उन्हाळ्यामध्ये काहीतरी आपल्याला थंडगार प्यावंसं वाटतं. मठ्ठा, सरबत, ऊसाचा रस, सोलकढी अनेक प्रकारचे आपल्याला थंड प्यावेसे वाटतात. असा मस्त थंडगार मठ्ठा तुम्ही बघू शकता. याची चव अप्रतिम लागते. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थंडगार असा मठ्ठा. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलेलं आहे. फ्रेश ताजं दही घेतलेलं आहे. इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. जास्त तिखट नाहीत म्हणून मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा पुदिना घेतलेला आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, त्यावर साल काढून बारीक करून. 1 चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. जिरे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा आणि साधं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा. तर आता सुरुवातीला आपल्याला आलं, मिरची आणि पुदिना कुटून घ्यायचा आहे एकदम असा बारीक. मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला पुदिना, मिरची आणि आलं घालायचं आहे. आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही. आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता. मी इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला दही. या ठिकाणी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. थंडगार माठातलं पाणी घेतलेलं आहे आणि दहीसुद्धा एकदम थंडगार आहे. परत आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला रवीने याला घुसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड, साखर, साधं मीठ, काळं मीठ. आता यामध्ये घालायचं आपल्याला मिरची, आलं आणि पुदिना कुटून घेतलेलं ते घालायचं आपल्याला. परत एकदा आपल्याला याला घुसळून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे. तर माझ्याकडं ताक होतं 1 ग्लासभर, ते ताकसुद्धा मी यामध्ये घालणार आहे. असं थंडगार ताक आहे ते घातलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर. तुम्ही बघू शकता थंडगार असा आपला मठ्ठा तयार झालेला आहे. यामध्ये मी 5 ते 6 आईस क्यूब घातलेले आहेत. लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा अशा प्रकारे मठ्ठा बनवला जातो. आपल्या शरीरासाठी ताक हे एक टॉनिक आहे उन्हाळ्यामध्ये. तुम्ही जर उन्हातून आल्या आल्या अशा प्रकारे ताकाचा मठ्ठा जर करून पिलात तर तुमची 50 ते 60% उष्णता कमी होते आणि फ्रेश वाटते. ताक हे शरीराला आपल्या खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यामध्ये. असा मस्त आपला मठ्ठा थंडगार तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता थंडगार असा आपला मठ्ठा तयार झालेला आहे. प्यायला खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.